राणी, सॉरी सर, ते 5 मिनिटं उशीर झाला, परत नाही होणार. ते ना आज लई गडबड होती म्हणून झालं. इट्स ओके. काय काय म्हणालात तुम्ही? आय सेड इट्स ओके. अशी भूत बघितल्यासारखी काय बघते माझ्याकडे? नाही, ते तुम्ही मला ओरडणार नाहीये. मी स्वप्न तर बघत नाही ना? खरंय. ठीक आहे सर, मी कामाला जाते. आजपासून तुझी नाईट शिफ्ट रद्द. उद्यापासून डेला येऊ शकतेस. नाईट शिफ्ट करायची गरज नाहीये. काय झालंय का सरांना? आज उशिरा येऊन सर ओरडले नाहीत, माझी नाईट शिफ्ट कॅन्सल केली, माझ्याशी नीट पण वागले. चांगले. दुखलास ना? बघ तुला अजून काय काय करायला लावतो ते. तुला असाच माझ्या बोटांवर नाचायला लावत. कसला विचार करतेस? मजा कामाला लाग तुझ्या. राणी, काय झालं? इंद्रा साहेब काय म्हणत होत तुला? अरे काय नाही, ते मला 5 मिनिटं उशीर झाला ना. म्हणजे तुला वराडलाच त्यांना आहे ना ग? अरे नाही ना, ओरडले नाही, उलट चोखे म्हणाले. आणि तुला सांगू का, माझी नाईट शिफ्ट पण कॅन्सल केली. काय? तुला वराडलं बी नाही ती? तुझी नाईट शिफ्ट पण कॅन्सल केली? हे सगळं काय ऐकतोय मी? ह्यांच्या कोणी लिंबू बिंबू फिरवलं काय ग? हाय का आता ते काय माहित नाही, पण मला बी कळना झालंय. म्हणजे आता तुझ्याकडून दुसरं काम करून घ्यायचं असेल तर तुझ्यासाठी एवढं करावंच लागेल ना? नाही कळलं? म्हणजे कबुतराला जाळ्यात अडकवण्यासाठी फेकलेले हे दाणे. आता अडकायचं की नाही हे तू ठरव. अडकलीस तर बाहेर पडणं कठीण आहे राणी. मस्त वाटलं ना वॉक करून? हो ना. फील होत आहे आता. चिकू, तुला माहितीये का, माझा एका गोष्टीवर रिसर्च चालू आहे. काय रे जुगरो? तो रिसर्च सक्सेसफुल झाला तर आपल्याला लोकांच्या मनात काय चाललंय हे कळणार आहे. ओ माय गॉड, जुगरो मग तर अजिबात सक्सेसफुल झाला नाही पाहिजे. का? अरे नाही तर घराघरात भांडणं होतील आणि रिलेशन्स टिकणार नाहीत यार. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे कोण बाहेरून चांगलं आहे आतून वाईट हे लगेच कळेल ना. हो ना उर्मिला बहिणी? हो हो. झाल्या गप्पा मारून? अभ्यासाचं काय? मम्मा डोंट वरी, माझा अभ्यास ना असं चुटकीत होतो. हा, टीचर पण चुटकीत फेल करते समजलं? अरे यार आबा, अहो बघा ना, हे सगळे जण ना माझ्या अभ्यासावरून मला कसे चिडवतायत. कोणा चिडवतोय? हो. अरे तुझी हिम्मत कशी झाली माझ्या मुलीला चिडवायची? आणि मुळात तिला अभ्यासावरून चिडवायला ती अभ्यास करते कधी? अहो आबा काय आहे तुम्ही पण गंमत केली काय? इंद्रा अरे बस ना. नाही ठीक आहे, चांगल्याच गप्पा रंगलेल्या दिसत आहेत तुमच्या. हो पण दादू, तुझी फॅक्टरी तुझं काम सोडून तू चक्का आमच्यात. हो ऍक्च्युली मी तुम्हाला इन्व्हिटेशन द्यायला आलोय. इन्व्हिटेशन? उद्या आपल्या फॅक्टरीत नवीन मशीन्स येत आहेत, सो त्याच्या इनॉग्रेशन साठी मला तुम्ही सगळे हवे आहात. मग त्यासाठी इन्व्हिटेशन द्यायची काय गरज आहे?
तू इतकं मोठं काहीतरी करतोयस ना, मग आम्ही सगळे असणार नाही असं होईल का? हो दादू, मी तर ना ब्लॉग पण करणार. इंद्रा, आम्ही सगळेजण तुझ्या बरोबर आहोत. तू काही काळजी करू नको. आता सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे बघ. दादा, माझी पण काही मदत लागली तर सांग. हो नक्की. अजित भाऊजी, तुम्ही त्यांना काहीच मदत करू नका. तीच त्यांच्यासाठी मदत असेल. नाही, गंमत करतेय मी. बाय द वे, आपली कंपनी आता नंबर 1 पोझिशनला जाण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. विक्रांत, इंद्रा भाऊजी, तुम्ही दोघांनी जे काही स्वप्न बघितलंय ना, ते लवकरच आता सत्यात उतरेल. हो ना विक्रांत? ऑफकोर्स. इंद्राची स्वप्न खूप मोठी आहेत, त्यामुळे त्याचा मोठा भाऊ या नात्याने मी त्याला सर्वतोपरी मदत करणं हे माझं कर्तव्य आहे. स्वप्न बघायला माझी ना नाही, पण मग ती स्वप्न सतत उतरवण्याची ताकद पण ठेवा. वास्तवात विचार करा. ऑल द बेस्ट. इंद्रा, त्यांचं बोलणं मनावर घेऊ नकोस. तुझे त्यांना बोललास ना, ते आता करून दाखव. त्यांचंही मत बदलेल. अरे यार, तुम्ही मम्मा बोलत काय बसलाय? माझ्या दादूसाठी उद्या स्पेशल डे आहे, मग त्याची तयारी करायला नको का? हा, मी तर जाते बाबा तयारी करायला. हा, यांची खूप मी पण आलो. हो ये. चला, मी पण तयारीला लागते. हो. चला तयारीला लागा. कंपनीमध्ये आता नवीन मशीन येत आहे, त्याचं उद्घाटन, पूजा ही सगळी जबाबदारी तुमची असणार आहे. आणि पूजाही तुमच्याच हातून होणार. हो ग, आणि तूही असशीलच ना तिथे. दोघी मिळून पूजा करूयात. हो. हो, आता लवकरच मी मालकीण होणार त्या फॅक्टरीची. मग पूजा माझ्या हातूनच झाली पाहिजे ना. माधव काका, मी ऐकलं नवीन मशीन आली वाटतं. केवळे ते काय का असं ना, आपलं काम सोपं झालं म्हणजे झालं कसं. काय हसत बसलाय, तुम्हाला कळतं का नाही? नवीन मशीन आले त्याची पूजा करायची आणि तुम्ही हसत बसलाय वे. पूजेचं साहित्य कुठे आहे? गजाभाव, टेन्शन घ्यायचं काम नाही. समजा साहित्य आणून ठेवलंय. नारळ कुठे आहेत? नारळ कुठे गजाभाव? हे काय नारळ फळले? हा, नारळ आणि हार. हार हे काय राणी बनवते? राणी. हो जीतू दादा, हार पण तयार आहेत. राणी, आवडलं का? हो, हे बघ, आज आबासाहेब आणि त्यांच्या घरातले सगळेच येतील हे ना. आपल्या आवरणात काहीच गडबड व्हायला नाही पाहिजे. आता ते येतीलच, आपण आवरलं पाहिजे. चल. हा प्रिया, ती इकडे ना. एवढे हार मशिनी पाशी ठेवून लवकर ये बाहेर. हा, चल. सगळी तयारी झाली? हो. राणी? राणीचं काय? इंद्रात आणि तिच्यात वाद होतील आणि प्रोजेक्टसाठी ते नाही म्हणेल याची सगळी तयारी केली मी. विक्रांत, अरे ही एक बाजू झाली, दुसऱ्या बाजूने हल्ला करायला पाहिजे ना. म्हणजे माझी आई म्हणते, लढाईला जाताना चढाई चारही बाजूने करता आली पाहिजे. एकाच वेळी शत्रूवर तुटून पडायचं, जेणेकरून त्याला कुठल्याच बाजूने पळता येणार नाही अशी सोय करायची. नक्की काय करणार आहेस तू?
सोडके हा अगं का करतेस तू हे सगळं काम? खुळे आहेस का काय? होय झाली आम्ही कोळी. रोज रोज मी तुमचा लय राग राग करते ना, मग म्हणलं आज काम करून व्हायच खुळापणा करावा. नको ते नको करू, ठेव हे काम बाजूला. हाय का अहो दिस रात तुम्ही माझ्या लेकर माझी सेवा करत असताय, आता कवा तरी मला बी करू द्या की काम. आणि तसं बी ह्यो पट्टा लावला ना म्हणजे मला हळूहळू समजा काम जमतं. उद्या आता आपली राणी लग्न करून गेल्यावर सगळे काम मलाच करायला लागतील ना. सुरके अगं माझ्या काळजाचा तुकडा आता माझ्यापासून लांब होणार बघ. माझ्या राणीचं लगीन होणार. अहो जगाची रीतच आहे ती, त्याला काय करणार आपण. पण आपली राणी लगीन करायला आणि पोरगा बघायला होई म्हणली ना, त्याच्यामुळे माझ्या जीवाला लय बरं वाटलंय बघा. आणि त्यात मालती बाईसाहेबांनी आपल्याला शब्द दिलाय म्हणजे आता कसलीच काळजी नाही. म्हणूनच तुला कालपासून लय जोर आलाय. तिचं बळ आल्यागत काम करायला लागली या. मग माझ्या लेकीच्या लग्नात मिरवायचं आहे मला. आता फक्त ही लगीन जुळू द्या म्हणजे झालं. अहो आपण आपल्या राणीची पत्रिका फोटो बिटो सगळं पाठवून दिलंय त्यांना. आता त्यांच्याकडूनच काय निरोप येतोय कुणास ठाऊक. होईल सगळं चांगलं होईल बघ. मला सारखं असं वाटायला लागलंय बघ की माझ्या राणीचा आता दिवस बदलतील म्हणून. तसं झालं ना तर मग चांगलंच आहे. देवा आता सगळं चांगलं होऊ दे. माझ्या राणीला चांगलं घरदार चांगला नवरा मिळू दे. माझी राणीलाही सुखात राहू दे. इंद्रा, मी राणीशी पुन्हा बोललो. तिने ॲज युजल नकार दिलाय. मला असं वाटतं की तुला तुझा डाव खेळावा लागेल. मे आय हॅव युअर अटेन्शन प्लीज. तर जसं की सगळ्यांना माहितीच आहे, हीच ती नवीन मशीन जिच्यामुळे आपल्याला आपली ऑर्डर पूर्ण करणं सहज शक्य होणार आहे. टार्गेट मोठं आहे, वेळ कमी, त्यामुळे आता आपल्याला डबल फोर्सने काम करावं लागणार आहे. आपण दिलेल्या वेळात आपली ऑर्डर पूर्ण करायची आहे. And I'm sure आपण ती पूर्ण करणारच आहोत. कारण काय, मोठी उडी मारल्याशिवाय मोठी स्वप्न पूर्ण होत नाही. तर आबांनी सुरू केलेल्या रीतीनुसार आपण आधी मशीनची पूजा करणार आहोत आणि मग तिचं उद्घाटन होणार आहे. आणि लगेचच आपण मशीनवर काम सुरू करणार आहोत. पण मी यावेळी थोडे चेंजेस केलेत. प्रत्येक वेळी पूजा आबांच्या हस्ते होते, पण यावेळी आपण पूजा एका स्त्रीच्या हस्ते करणार आहोत. तुम्हा कामगारांच्या सपोर्ट शिवाय काहीही शक्य नसतं. म्हणून मी असं ठरवलंय की यावेळी मशीनची पूजा आणि उद्घाटन आपल्या फॅक्टरीतल्या एका महत्त्वपूर्ण भाग असलेल्या व्यक्तीच्या हस्ते होणार आहे. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे राणी. नाही सर, माझ्या हस्ते कुठं, मी एवढी मोठी नाहीये. आणि तुम्हाला जर एखाद्या स्त्रीच्या हस्तेच उद्घाटन करायचं असेल तर तुमची आई आहे की. मालती मॅडमच्या हस्ते करा तुम्ही उद्घाटन. अगं पण तू पण तर एक स्त्रीच आहेस ना, शिवाय या फॅक्टरीची एक कामगार आहेस. सो हे उद्घाटन तुझ्याच हस्ते झालं पाहिजे. नाही सर,
पण हे बघा, सगळ्यांना माझं म्हणणं पटलेलं आहे का? आणि मला तरी असं वाटतं की सगळ्यांनाही हेच वाटत असेल की हे उद्घाटन तुझ्याच हस्ते झालं पाहिजे. काय बरोबर बोलतोय ना मी? राणी कर तू पूजा, कर उद्घाटन, कर कर. राणी 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 राणी. राणी, तुमच्या एमडीने खूप मोठा आणि योग्य निर्णय घेतलाय. महत्वाचं काय, आपल्या कंपनीला यश मिळायला हवं. त्यामुळे पूजा आणि उद्घाटन तुझ्याच हस्ते व्हायला हवं. ठीक आहे आबा. आली ना मज्जा. मालती आईंच्या हातातलं ताट त्यांच्याच लाडक्या लेकानं त्या राणीला द्यायला भाग पाडलं. कसं वाटतं? प्राऊड असेल. आपला अपमान करण्याची एकही संधी हे मायलेक सोडत नाही. तपका म्हणावं. राणीकडून शूट करून घ्यावं म्हणून काय काय करावं लागणार आहे कोणास ठाऊक. या मूर्खांना वाटतंय मला कामगारांना मान द्यायचा आहे. हे सगळं कशासाठी चाललंय आत्ता माझ्या ध्यानात येते सर. अयो बघितलत ना, इथपर्यंत मजल गेली आता त्या मुलीची. तुमचा मान पण तिच्याकडे गेला. देवा, अजून काय काय बघावं लागणार आहे कोणास ठाऊक. आई, त्या मुलीचा जर आपण वेळीच बंदोबस्त जर केला नाही ना, तर ती मुलगी उद्या आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटायलाही कमी करणार नाही. तर हिचा बंदोबस्त करून टाकतेच मी. भाईसाहेबांचा फोन. हा भाईसाहेब, बोला ना, काय काम होतं का? हो, मुलाकडच्यांना आपल्या राणीचा फोटो आवडला म्हणून म्हटलं स्वतःच फोन करून सांगावं. आवडला का? अहो हो, इतका आवडला की उद्याच बघायचा कार्यक्रम करू म्हणतायत. उद्या लगेच? कसं जमायचं? अहो, आता त्यांना मुलगीच एवढी आवडली आहे, मग कशाला थांबतील ना ते. काय हो, काय झालं? बाईसाहेबांचा फोन. त्यांचं तर म्हणणं आहे 15 दिवसात लग्नही उरकून टाकायचं. अहो पण बाईसाहेब, 15 दिवसात कसं जमायचं? अहो आता काय करणार, त्यांच्या मुलाच्या पत्रिकेत म्हणे तसाच योग आहे, नाही तर पुढची 2 वर्ष योगच नाहीये. मग काय करायचं? नाही पण उद्याही लगेच जमणार नाही म्हणताय ना. मी त्यांना नाही सांगून टाकू का? नाही नाही, करू आपण. माझंही तेच म्हणणं आहे बुवा.
आणि हो तुम्ही कशाला चिंता करता, मी आहे ना तुमच्या पाठीशी. तुमच्या एकट्यावर भार येऊ द्यायची नाही मी, काळजी करू नका. बाईसाहेब, अहो लय उपकार झाले बघा तुमचे. अहो उपकार कसले, लेकीचं लग्न होतंय तुमच्या, मस्त तयारी करा आणि 15 दिवसात बार उडवून द्या. बघायच्या कार्यक्रमाला आबांनाही घेऊन येते. वय वय, करतो तयारी करतो. हो, ठेवते फोन. तू माझ्या पुढे टाकलेलं पाऊल नाही मागे खेचलं ना, तर नावाची मालती महाडिक नाही मी. काय झालं? आगा आपल्या राणीचा फोटो पसंत पडलाय त्यांना. उद्याच पाहुणे बघा येतात म्हणतात आणि 15 दिवसात लग्न करायचं म्हणतात. 15 दिवसात? रान, कशाला पुढे गेलीस तू? तुला माहिती नाही एवढं सगळं कशासाठी चाललंय ते? तू त्या शूटिंगला हो म्हणावंस ना, म्हणून एवढं सगळं करतात ते. ठाऊके मला. तरी बी काय ऐकतेस त्या माणसाचं? तुला माहिती ना ते किती स्वार्थ आहेत ते आहेच, जाऊ दे. पण त्या निमित्ताने ते कामगारांबद्दल 2 चांगले शब्द तरी बोलले. आई, मी हिला किती वेळा सांगितले की फॅक्टरीत असताना फोन करत जाऊ नको, उचलता येणार नाही तरी. पण रतन, आता हे जे काही काम आहे ते आपल्या कंपनीसाठीच आहे ना, आणि त्यांच्यासाठी नाही, पण आबासाहेबांसाठी तरी आपण मदत केली पाहिजे का नाही? म्हणजे तू हो म्हणणार आहेस तर? ते मला काय माहित नाही, ते ठरलं नाही अजून. पण काय जायलाच पाहिजे असं वाटतंय, है ना? ही काय ऐकत नाही बाबा. काय झालं आई? काय महत्वाचं आहे का? अगं तुला किती वेळा सांगितलं मी फॅक्टरीत असताना फोन करत जाऊ नको. सरांनी जर पाहिलं ना तर काय खरं नाही. तू बोल पटकन, काय झालं? अगं महत्वाचं आहे बाई. काय झालं? तू बरी आहेस ना? बोल ठीक आहेत ना आई? घरी काय? आम्ही बरं आहे, आम्हाला नाही काय झालं. पण ते मुलाकडचे उद्या येतो म्हणलेत बघायला. काय उद्या? लगेच उद्या कशाला? अगं त्यांना घाई आहे, पत्रिकेचं काहीतरी आहे म्हणल्यात, आणि सगळं पसंत पडलं तर 15 दिवसात लगीन बी करायचंय म्हणतात. काय? अगं हे कसं शक्य आई? अगं त्यांची अडचण आहे काहीतरी, आणि मालती बाईसाहेब बोलल्यात ह्यांच्याशी. त्यामुळे तू नको काळजी करू, ते आहेत ना, मग जमतंय सगळं. अगं तू लवकर घरी ये आज, मग बघू नंतर. आणि हे बघ, उद्याचं ध्यानात ठेव. राणी,